मी तन्वी राऊत। आज वसईच्या बाप्पाचे आगमनाला सुरुवात झालेली आहे, तर आपण कुणाल पाटील यांच्याशी त्यांच्या कार्यशाळेमध्ये थेट असा संवाद आपण त्यांच्याशी साधतोय। आता आपण आहोत सुप्रसिद्ध कलाकार असे कुणाल पाटील पासून गेल्या 8 वर्षापासून वसईचा बाप्पा यांची मूर्ती घडवतात हे कुणाल पाटील। तर आपण आता थेट त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांना या 21व्या वर्षी असणाऱ्या मूर्तीमध्ये असं वेगळं असं काही आकर्षण असं काही आहे ते आपण त्यांना विचारूया। नमस्कार, माझं नाव कुणाल भालचंद्र पाटील। हे वसईचा बाप्पा हे मंडळ माझ्याकडे आता 8वं वर्ष आहे त्यांचं माझ्याकडे। मंडळाचं एकंदरीत हे 21वं वर्ष आहे आणि मंडळासाठी यावर्षी आपण कृष्ण रूपातली कालिया मर्दनाला च्या रूपामध्ये मूर्ती घडवतो आहे आणि मंडळाने यावर्षी दरवर्षी मंडळाची मूर्ती 5 दिवसासाठी असते। यावर्षी मंडळाने थोडासा कालावधी वाढवलेला आहे, तर मंडळाचं यावर्षी मूर्तीचं हे जे आहे कालावधी तो 7 दिवसाचा आहे। तर कृपया करून सगळ्यांना आवाहन करतो की नक्की दर्शनाला या, वसईच्या बाप्पाला भेट द्या। मला असं वाटतं की तुम्हाला त्यांचा देखावा आणि सगळं शोभा बघायला आवडेल। गणपती बाप्पा मोरया। आता एक मूर्तिकार आणि एक मंडळ यांच्यातील नातं तुम्ही सांगू शकता की कसं असते? यांच्यातलं नातं तसं बघायला गेलं तर घरातलं कसं असतं नवरा बायको जवळ तसंच असतं। सगळ्या गोष्टी चालतात त्याच्यामध्ये, भांडणं पण असतात, सुख दुःख सगळं असतात, पैशाचे व्यवहार, मूर्ती कशी हवी याच्यासाठी सगळं। त्याच्यामध्ये ते असं ते बॉन्डिंग वेगळ्या पद्धतीचं असतं आणि ते एन्जॉय करायला आवडतं, त्याच्यामध्ये काम करताना पण मजा येते। आता आपण मंडळाला विचारूया, मंडळांचं आणि मूर्तिकाराचं कसं नातं आहे तुम्ही सांगू शकाल? सांगा। मूर्तिकारांसोबत जे कलाकार आहेत त्यांच्यासोबत तुमचं नातं कसं असते, बॉन्डिंग कसं असते तुमचं, तुम्ही सांगू शकता? खरं सांगू तर एक मंडळ आणि एक मूर्तिकार हे एका कॉईनच्या दोन्ही बाजू आहेत। एक बाजू नाही तर दुसरी बाजूची किंमत नाही आणि दुसरी बाजू नाही तर एका बाजूची किंमत नाही। जेव्हा दोन्ही एकत्र असतात ना तेव्हा त्या सिक्क्याची किंमत आहे। तसंच मंडळ आणि मूर्तिकारचं नातं आहे आणि तेच पुढे असणार।